माझ्याकडे मी बसलाय, कोण म्हणताय देत नाही. राज्याचे कर्तव्यदक्ष कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे दबंग उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे पालनहार शिक्षकाचे कर्तव्यदक्ष शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब. आज जरा आवाज वाढला ना. खरं तर आज आनंदाची गोष्ट अशी आहे, आपण ज्या संघर्षासाठी लढत होतो ते आज अशा टप्प्यावरून पोहोचले की कुणी सुद्धा म्हणू शकत नाही ह्या टप्प्यापर्यंत येऊ शकत होती. पूर्ण ताकदीनं आपण त्या विषयात पडलेलो होतो. आज फायनल वित्त विभागाची सही झालेली आहे गुप्ता साहेबाची. उद्या कसल्याही हालतीत माननीय अजितदादा पवार साहेबांची सही होईल आणि येणाऱ्या कॅबिनेटला हा विषय कसा आणला जाईल याची जिम्मेदारी तुकाराम शिंदेची. आणि आता शेतकरी पुत्रांना शब्द दिला म्हणजे दिला. कितीही अडचणी उद्या, कितीही हत्ती उद्या, आपल्याकडे मुंग्या आहेत. त्याच्यामुळे कुणी हत्तीनं असा विचार केला नाही पाहिजे की आपण मुंगीवर पाय दिले की मुंगी मरण म्हणून. मुंगीहून साखर खायची. आणि माझी सर्व शिक्षकाला एकच हात जोडून विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री आणि महायुतीचे, आपण जर साक्षीदार व्हायचं असेल ह्या विषयाचे तर सगळ्यांनी लवकरात लवकर आझाद मैदान गाठलं पाहिजे. आपण इतिहास सुवर्णसणाचे साक्षीदार व्हायचं असेल त्या दिवशी सर्व शिक्षकांनी इथं हजर व्हा. मी तात्काळ माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची टाइम घेऊन बाळासाहेब भवन इथं आपण त्यांचा जाहीर सत्कार करू. सगळ्या शिक्षकांना तिथं घेऊन मी सत्कार करायला लावतो. आणि आपण मुख्यमंत्र्याचे आणि शिक्षण मंत्र्याचे महायुतीचे हात बळकट करण्यासाठी इथं सगळ्यांनी आलंच पाहिजे. मी सगळ्याला आव्हान करत नाही, आदेश देतोय. सूचना, आदेश नाही. सगळ्या शिक्षकांनी महाराष्ट्रातून इथं आलं पाहिजे. सोमवारपर्यंत उद्यापासून इथं गर्दी झाली पाहिजे. असं समजू ना की आपण लढाई जिंकलो, हत्ती निघाला आणि शिपूट अडकला असं झालं. फक्त शिपूट बी अडकू देणार नाही त्याची काळजी करू नका. 100% आज सगळे तुमचे शिक्षक समन्वय संघ मंत्रालयात होते, भरपूर शिक्षक मंत्रालयामध्ये होते पाठपुराव्यासाठी. मी सकाळपासून अन्नाचाही कण खाल्लेला नाही, खाल्लंय फक्त एक केळ खाल्ले. समजून घ्या, म्हणजे सकाळपासून मंत्रालयात आहेत. रात्री मी माननीय मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर पहाटे 4 वाजेपर्यंत होतो. मला साहेबांना बघितल्या लांबूनच म्हणजे तुझं काम झालं रे, काळजी करू नको, 100% न्याय देणार. त्याच्यामुळं कुणी काळजी करू नका. आझाद मैदान मध्ये गजबजलेलं पाहिजे आणि तिथे एकच घोषणा पाहिजे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांचा, माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांचा, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा. असाच आवाज मंत्रालयापर्यंत त्या दिवशी गेला पाहिजे आणि त्यांनाही सार्थ अभिमान पाहिजे की मी निर्णय घेतला, खरंच निर्णय चांगला घेतला आणि त्याची पोचपावती देण्याचं काम विनाअनुदानित शिक्षकांना केलं पाहिजे. आणि माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, विसरून जायचं नाही. ज्या ताटामध्ये आपल्याला भाकर वाढली त्या माणसाला कुणीही विसरायचं नाही. पूर्ण ताकदीनं माहितीचं काम केलं पाहिजे. त्या दिवशी उपाशी राहिला तरी चलल, कोणीच केलं नव्हतं. महायुती सरकारनं आपल्याला 2 टप्पे द्यायचं काम केलंय आणि 2 टप्पे असे दिलेत. तुम्हाला पहिल्या वेळेस मी फरक दिला, आता बी तुम्हाला फरक देऊनच पैसे द्यायला लागले. त्याच्यामुळं कुणीही काळजी करू नका. आपल्याकडे हत्तीसारखा माणूस आहे माननीय मुख्यमंत्री. सगळ्याला बहुजनाला न्याय देणारा मुख्यमंत्री, सर्व धर्मीय लोकांना न्याय देणारा मुख्यमंत्री, अशी ओळख राज्यात निर्माण करणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. माननीय मंत्रिमंडळाची बैठक होत असताना पहिल्या वेळेसही ज्यावेळेस खाते वाटप होते त्यावेळेस आवर्जून दीपक केसरकर साहेबांनी शिक्षण खातं हातात घेतलं आणि या शिक्षण खात्यामध्ये मला आमूल बदल करायचे अशी त्यांनी सगळ्या विधान भवनामध्ये शपथ घेतली आणि आज ती शपथ पूर्ण होताना साकार होताना दिसत आहे.
तुम्हालाच नाही, वैयक्तिक कुणाचेही काम असू द्या शिक्षण खात्यातले स्वतः साहेबांनी केलेले, कुणीही शिक्षक वैयक्तिक कुणीही भेटायला जाऊ द्या, थोडं रागावलं असतील काय असतं थोडंफार काय. आता आपण बी रागवतोच ना घरी पोराला, कुणाजवळ घेतच नसते, बरोबर आहे का. त्याच्यामुळे कुणी काही काळजी करू नका, मला आझाद मैदान भरलेलं दिसलं पाहिजे. मी त्या दिवशी डिक्लेअर केला माझा कालच जाहीर पाठिंबा म्हणून, झाला थोडा त्रास मला, पण काय हरकत नाही, मी शिक्षकासाठी काही सहन करायला तयार आहे. कारण या महाराष्ट्राला तुकाराम शिंदे या शिक्षकामुळेच कळाला. त्या आंदोलनापासून मी 14 आंदोलन हाताळले ह्या राज्यातले मोठे मोठे, आणि त्यांना न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं व सगळे मंत्रिमंडळाने केलं. मी एक शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस शब्द दिलाय, आणि शब्द पाळण्याचं काम, माझा जीव जरी गेला तर चालेल, पण शब्द पडू देणार नाही. मी शब्द देतो खंडेराव जगदाळ्यांचं तिकडे आंदोलन चालू आहे, आझाद मैदानला आंदोलन चालू आहे. मी त्यांनाही विनंती करतो की आपण आझाद मैदानमध्ये कोल्हापूरची टीम घेऊन या. आझाद मैदानात आपण इथून न्याय दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री, मी वेळ लागेल तेवढा वेळ घेण्याची तयारी आहे. आपण सगळ्यांनी इथे या, त्या साक्षीदार, त्या इतिहासाचं साक्षीदार होण्यासाठी आपण इथं आलं पाहिजे. ठीक आहे, थोडा अडाणी मी वकील आहे, मी थोडं भाषण करता येत, राजकीय वेगळं आणि ही भाषण वेगळं, त्याच्यामुळं कुठल्याही कुणाच्याही शब्दाला बळी पडू नका. ठीक आहे, केपी सर जरा तिकड बोलतात, पण आपण त्याला गुळ लावू नका, अडचण नाही. मिरची जरी दिली तर त्याला गुळाची मिरची करून देऊ आपण, त्यांना गोड लागली पाहिजे त्यांना, कारण त्यांचं बी खरं आहे. अनुभव बोलण्यावरच कळतं किती तवा गरम आहे, आणि तवा गरम फक्त तुम्हाला माहिती, ह्यांना माहित नाही. मी आज सगळ्याला खरंच विनंती करतोय कोणातून, मी आज एवढं मला बोलता येत नाही, मी तरी बोललोय, आणि मी आझाद मैदान मध्येच बोलायला शिकलो नसतं आजपर्यंत, कुठंच भाषण केलेलं नाही. मीडिया नाही, प्रसिद्धी नाही, कुठलं काही त्याची गरज नाही. मला माहिती आहे देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला कुणी केले. राज्यातील सगळे आमदार, शिक्षक आमदार आपल्या पाठीशी उभा आहेत. देशपांडे साहेब आहेत, ज्ञानेश्वर मात्रे आहेत, सगळेच माहितीचे जेवढे शिक्षक आमदार आहेत तेवढे सगळे शिक्षक आमदार आपल्याला पाठीशी उभा आहेत. त्याच्यामुळे कोणी काळजी करू नका, येणाऱ्या सोमवारी 100% आपला निर्णय होणार, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. मला मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द दिला काल की आपण कॅबिनेट पुढे ढकलतो फक्त शिक्षकासाठी, आणि येणाऱ्या कॅबिनेटला निर्णय होऊन आपलं सगळं निर्णय झाला त्याच्या 4 दिवसाच्या GR शो करण्याचं काम मी तुकाराम शिंदे करणार. तोपर्यंत मी शब्द बसणार नाही. आणि पुढे राहिलेला विषय निधी वितरणाचा असेल काय असेल ते डिसेंबरमध्ये, ते सुद्धा काम करून द्यायचं काम आपण स्वतः करणार. त्यामुळे मला सगळ्यांनी साथ द्या. या निर्णयाचा साक्षीदार होण्यासाठी आझाद मैदानमध्ये आलंच पाहिजे, आणि आझाद मैदानमध्ये आल्यानंतर आपण निर्णय झाल्यानंतर लगेच बाळासाहेब भवन इथं बैठक ठेवून माननीय शिक्षण मंत्र्याचा नागरिक सत्कार करायचा आपल्याला. शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिक्षक समन्वय संघाचा विजय असो, शिक्षक समन्वय संघाचा विजय असो. मी नेता नाहीये, मी कार्यकर्ता आहे, आणि कार्यकर्ता होऊनच सगळ्याला न्याय देणारे. मला नेता व्हायची गरज नाही. ज्या पद्धतीने शिक्षक समन्वय संघाचे ब्रीद वाक्य की इथं कोणी नेता नाही, सगळे समन्वयक आणि कार्यकर्ते त्या पद्धतीनं आहे. आणि मला आणि ते सांगायचं, राहुल कांबळे 34 दिवस झालं मुंबईत, एकही दिवस घरी गेलेले नाहीत. ही बी त्याग विसरला नाही पाहिजे. अन्नत्याग आंदोलन झालं ती बी विसरला नाही पाहिजे. प्रत्येक शिक्षकाचा रक्ता ठेवाठंबाचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं कुणीही काळजी करू नका. तुम्ही कुणी मुंबईतून घरी येताना कुणाचे उसले पैसे, कुणी सोनं ठेवून, कुणी सावकारकडून पैसे काढून इथे येते. मला माहिती आहे तुम्हाला 40,000 रुपये पगार असले तर ती घर चालवायला पुरत नाही. अजिबात कुणी काळजी करू नका. ह्या भावाचा शब्द आहे तुम्हाला. लाडकी बहीण योजना बी आहे आणि पैसे बी आहेत आपल्याकडे सगळ्याला द्यायला. मुख्यमंत्री कुठेही कमी पडू देणार नाही. तुम्हाला नसलं लाडकी बहीण म्हणून पगार आहे की. एवढंच बोलतो मी, जास्त बोलत नाही, कामातून बोलत असतो. माझं काम बोलतोय मी. जाहिरात नोटंकी मला अजिबात जमत नाही. जास्त आजपर्यंत या राज्याचा